पति को मालूम है कि मेरी पत्नी और मेरे मला प्रत्येक कामामध्ये मदत करणारी व्यक्ती आहे. हर कार्य में मेरी माझ्या सहायता आत्मिकतेमध्ये मला मदत करणारी आहे. आत्मिकता में मला आत्मिकतेमध्ये प्रार्थनासाठी उचलून धरणारी व्यक्ती आहे. प्रार्थना में उठाने वाली मेरी वो सहायक हो मला देवाच्या कामासाठी मदत करणारी व्यक्ती आहे. मेरे परमेश्वर के कार्य में मदद मी ज्यावेळेस निराश असतो त्यावेळेस निराशेमध्ये मला मदत करणारी व्यक्ती आहे. निराश होता मुझे निराशा में ज्यावेळेस मी कंटाळलेला असतो दमला असतो त्यावेळेस मला धीर देणारी व्यक्ती अगर आहे. मैं थक गया उस समय मुझे वो धीरज देने वाली व्यक्ति कारण लक्षात घ्या सर्वात मोठा धीर हा पत्नीकडूनच मिळतो. लक्षात घ्या. है सबसे ज्यादा आपको धीरज मिलता है वो आपकी पत्नी से ही मिलता है नाहीतर स्वार्थासाठी बरेच खांदे मिळतील जगात. स्वार्थ के बहुत सारे करते आपको मिलेंगे बरेच खांदे जगामध्ये मिळतील. बहुत सारे करते संसार पण में ज्यावेळेस स्वार्थ संपेल त्यावेळेस तो खांदा निघून गेला. स्वार्थ खत्म हो गया वो कंधा भी निकल गया आणि म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीवर तुम्ही तुमच्या पतीवर एकमेकांच्यावर अवलंबून राहायला शिका. इसे पत्नी पति के ऊपर पति अपने पति के आपली ऊपर जबाबदारी ओळखून घ्या की मी फाउंडेशन आहे. अपनी जिम्मेदारी समझे कि हमारी जिम्मेदारी माझ्यावर जबाबदारी आहे फॅमिलीची ही तुम्हाला लक्षात आली.